हॅलो अँड वेलकम. लेट्स मेक पनीर चिली इन एअर फ्रायर. पहिले पनीरचे काही क्यूब्स घेतले, त्याच्यामध्ये मीठ आणि कॉर्नफ्लॉवर मिक्स केलं, त्याला थोडं टॉस केलं, पण मी तेल टाकायला विसरली. सो 1 स्पून तेल टाकलं आहे, कारण आपण एअर फ्रायमध्ये करणार आहोत. सो 1 स्पून इनफ आहे. मग एअर फ्रायवर पार्चमेंट पेपर टाकला मी ॲज अ बेस. त्याच्यावर पनीरचे क्यूब्स टाकले. क्यूब्स एकामेकांवर चिपकले नाही पाहिजे, ते इव्हनली स्प्रेड झाले पाहिजेत, जेणेकरून ते प्रॉपरली फ्राय होतील. मग एअर फ्रायमधल्या प्रीसेटेड मोड्समधनं मी फ्राईंग हा मोड सिलेक्ट केला, जी आहे 200 डिग्रीज फॉर 10 मिनिट्स. आणि हे आपले पनीर क्यूब्स रेडी झालेत. आता चिलीची तयारी करूया. आधी मी कढईमध्ये थोडं तेल, लसूण, अद्रक, मिरची, कांदा आणि शिमला मिरची दोन्ही क्यूब कट टाकून घेतलेत. त्याला थोडं मिक्स केलं. मग त्यात थोडं चवीपुरतं मीठ टाकलं. हा मिक्स शिजल्यावर मग मी त्यात टाकले सॉसेस. 2 टेबलस्पून सोया सॉस, 1 टेबलस्पून रेड चिली सॉस, 1 टेबलस्पून ग्रीन चिली सॉस आणि मग त्याला केलं मिक्स. मला ग्रेव्ही हवी होती, सो मी कॉर्नफ्लॉवरमध्ये थोडंसं पाणी टाकलं आणि तो मिक्स मी चिलीमध्ये टाकलं. आपल्याला जेवढी ग्रेव्ही हवी आहे तेवढं पाणी टाकायचं आणि तेवढंच क्वांटिटीचं कॉर्नफ्लॉवर टाकायचं. आता आपण हे आपले फ्राईड पनीर क्यूब्स चिलीमध्ये टाकूया आणि करूया त्यांना प्रॉपरली मिक्स, जेणेकरून आपली पनीर चिली रेडी होईल.